हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फॅब्रिक पेंटिंग क्लास. या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत फ्लावर. हा जो फ्लावर पाहता हा फ्लावर आणि याच्यामध्ये जे केलेले लीफ आहेत त्याचे स्ट्रोक्स कशा पद्धतीने घ्यायचे. तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, फुल व्हिडिओ पहा. तर इथं माझं ड्रॉइंग करून झालेलं आहे. आणि हो, तुम्हाला असं वाटत असेल की फॅब्रिक पेंटिंग आपल्याकडे आरी वर्क आणि फॅब्रिक पेंटिंगचे बेसिक टू ॲडव्हान्स क्लासेस आहेत. सो तुम्हाला देखील दोन्ही क्लास जॉईन करायचे असेल तर वर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. आपल्या ऑनलाईन बॅचेस असतात. तर आता इथं लीफचं ड्रॉइंग करून झालं आहे. ड्रॉइंग करून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता लीफ अगदी व्यवस्थित ड्रॉ झाला आहे. याच्यामध्ये आपण फ्लॅट ब्रश यूज करणार आहोत. तर सर्वात अगोदर येलो कलर घेतला आहे आणि येलो कलरनं आउटलाईन घ्यायची आहे. या लीफला पूर्ण अशी खालीपर्यंत आउटलाईन घ्यायची आहे. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता हा जो येलो कलर घेतो आहे आपण हा पूर्ण अर्ध्या पानावरती तुम्हाला घ्यायचा आहे. हे जे अर्ध लीफ आहे त्या लीफमध्ये तुम्हाला हा येलो कलर करून घ्यायचा आहे. आणि हो, इथे झालेलं असं आहे की तुम्हाला व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, पूर्ण व्हिडिओ पहा. आता अर्ध्या ह्याच्यामध्ये आपण येलो कलर घेतला आहे. त्यानंतर पुढची जी हाफ साईड राहिली आहे तिथे आपण सॅप ग्रीन कलर घेणार आहोत आणि यूज तुम्हाला फ्लॅट ब्रशच करायचा आहे. आणि हो, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका असं म्हणत असताना तिथे माझ्याकडून थोडंसं व्हिडिओ स्किप झालेला आहे. सो अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण सेकंड लीफ याच्या बाजूचं जे पान आहे त्यामध्ये देखील सेम हेच लीफ पाहणार आहोत. हा आहे याचा फायनल लुक. आता याची स्टार्टिंगपासून आपण इकडे साईडला पाहू. या लीफमध्ये आपण येलो कलरपासून स्टार्ट केलं होतं, तर तेच आता आपल्याला या सेकंड लीफमध्ये पण करायचं आहे. स्टार्टिंगला इथे येलो कलर घेतला आहे. येलो कलरनं आता आतमधून आउटलाईन करायची. अगोदरच्या पानामध्ये आपण बाहेरून घेतली होती, याच्यामध्ये आतमधून आउटलाईन करायची. आणि अर्ध्या पानावर तुम्हाला हा सेम कलर जो आहे तो ब्लेंड करून घ्यायचा आहे. पाहू शकता फ्लॅट ब्रश यूज केला आणि अर्ध्या पानावर हा येलो कलर जो आहे तो ब्लेंड करायचा. अगदी सरळ सोप्या पद्धतीने करायचा, याच्यामध्ये जास्त काही हार्ड नाही. आता येलो कलर स्प्रेड झाल्यानंतर हा जो सॅप ग्रीन कलर आहे, सॅप ग्रीन कलर देखील तुम्हाला याच पद्धतीने राहिलेल्या पानामध्ये पण फिल करून घ्यायचं आहे. आता हे जे कलर आपण घेतो हे फक्त नॉर्मल फिल केलेत. ब्लेंडिंग ही शेवटी होणार आहे. आणि हे थोडे कलरमध्ये वर्क करताना, कुठलंही असेल वर्क म्हणजेच पेंटिंगमध्ये कुठलंही करताना थोडंसं फास्ट आणि स्पीडमध्ये करायचं, जेणेकरून काय होतं आपले कलर सुकले नाही पाहिजे लवकर. जर तुमचे कलर लवकर सुकले तर ब्लेंडिंग अजिबात होणार नाही. आता इथे तुम्ही पाहिलं असेल माझा कलर ओला असतानाच मी याला लगेच ब्लेंड करून घेणार आहे. हा जो सॅप ग्रीन कलर आहे, सॅप ग्रीन कलर आता पूर्ण फिल करून झाला आहे. फिल करून झाला की लगेचच काय करायचं आहे, या ब्रशने ब्रश जो आहे तो वॉश करून घ्यायचा आहे. स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेला पाणी आणि एक टावेल सोबत ठेवायचं आहे, जेणे की टावेलनं तुम्ही नॅपकिन जो म्हणजेच नॅपकिन किंवा टावेल जो घेत आहे त्यानं तुम्ही ब्रश व्यवस्थित त्याच्यामध्ये पाणी जे काय असेल ते ॲक्सेस सोक करून घेऊ शकता. त्याचबरोबर आता ब्रशला मी वॉश करून घेतलं आहे. आता इथे पाहू शकता फक्त आतमधल्या लाईनवर हे ब्लेंड होत आहे. जी आतमधली 2 इंची बॉर्डर आहे त्याच्यावर ब्लेंड करून घ्यायचं आहे, जेणे की कलर 2 इंचा हलकासा स्प्रेड होऊ शकतो. हलक्या हाताने करायचे, खूप जास्त प्रेशर देऊन नाही करायचं. तर खालून वर असं ब्लेंड करायचं आहे. म्हणजेच काय होतील तुमचे कलर्समध्ये थोडासा इफेक्ट चेंज होईल. ही आहे डबल ब्लेंडिंग. याच्यामध्ये आपण डबल कलरमध्ये ब्लेंडिंग करत आहोत, येलो आणि सॅप ग्रीनमध्ये. आणि पानांमध्ये मोस्टली हा कलर चालतो. पाहू शकता खूप हलक्या हाताने ब्लेंड केला आहे. म्हणजेच काय करायचं आहे, हा जो डार्कवाला ग्रीन कलर आहे तो थोडंसं येल्लोमध्ये घ्यायचा आहे. आणि साईडनं तुमचे जे आहे ते फ्रेश कलर ॲज इट इज तसेच दिसतील. म्हणजे बाजूचा जो ग्रीन कलर आहे सॅप ग्रीन कलर तो तसाच दिसतोय आणि पुढच्या साईडला जो येलो आहे तो देखील तसाच दिसत आहे. फक्त आतमध्ये तुमचा कलर चेंज करायचा आहे, थोडासा मिक्सअप करायचा आहे, येलो आणि सॅप ग्रीनचं मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने ही ब्लेंडिंग झाली आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ब्लेंड होतो कलर. आणि कलर याच्यामध्ये कुठले यूज करायचे वगैरे असे जर तुमचे काही क्वेश्चन असतील किंवा तुमच्याकडे काही म्हणजे याचे वेगवेगळे ब्रँड वगैरे असतील तर ते देखील नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यावर देखील तुम्हाला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू जर काही क्वेश्चन असतील तर. याच्यामध्ये आता इथं कलर ब्लेंडिंग खूप छान पद्धतीने झाली आहे. यानंतर आता फ्लावरसाठी इथं रेड किंवा पिंक कलर देखील तुम्ही यूज करू शकता. मी रेड कलरमध्ये दाखवत आहे.
तर हा रेड कलर तुम्हाला खालून वर असा स्प्रेड करायचा आहे, म्हणजेच या फ्लावरच्या अर्ध्यातून पाहू शकता तुम्ही. फक्त खालून वर असे स्ट्रोक घ्यायचे आहेत. स्ट्रोक घेताना देखील फ्लॅट ब्रशचाच यूज केलेला आहे. ब्रश दुसरा चेंज नाही करायचा. जो आपण लीफसाठी घेतला तोच घ्यायचा आहे इथे पण. आणि या फ्लावरला पूर्ण खालून स्प्रेड करायचा आहे कलर. पाहू शकता. रेड कलर घेतला. रेड कलरनं वरच्या साईडला असा कलर ब्लेंड केला. ब्लेंड केल्याच्या नंतर अर्ध्यातच केला आहे, पूर्ण नाही केला. आता सेम ब्रश वॉश करायचा आहे पूर्ण. ब्रश वॉश करून घेतला म्हणजेच धुवून घ्यायचा, कपड्यामध्ये पुसून घ्यायचा. त्यानंतर घ्यायचा आहे तो म्हणजे येलो कलर. आता येलो कलर हा वरून द्यायचा आहे तुम्हाला, जसं वरून तुमच्या फ्लावरचा आकार असेल त्यानुसार द्यायचा. फ्लावरला पाहू शकता व्यवस्थित कलर होत आहे. आपल्याला इथे करायचे काय, तर खालून रेड कलर आणि वरतून येलो कलर आणि याच्यामध्ये नंतर थोडासा ऑरेंज इफेक्ट देखील होणार आहे. तर हे सगळे कलर फक्त स्प्रेड करायचे आहेत तुम्हाला. आता ब्रश धुवून घ्यायचा एकदा, परत कपड्यामध्ये पुसून घ्यायचा आणि वरून खाली असं ब्लेंड करायचं आहे. जर जास्तच रेड कलर लागत असेल तर प्रत्येक वेळेला ब्रश जो आहे तो पुसून घ्या. आणि याच्यामध्ये आपण व्हिडिओ अजिबात आज स्किप करणार नाही, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. वरून खालच्या साईडला ब्लेंड केलं. आता इथं माझा थोडा येलो कलर कमी होता, त्यामुळे मी वरून अजून थोडा येलो कलर घेतलेला आहे. आणि याच पद्धतीने तुम्हाला आता हे ब्लेंडिंग करायचं आहे. थोडंसं याला नॉर्मल ड्राय होऊ द्या. ड्राय झालं म्हणजे कलर अजून छान ब्लेंड होतात. येलो आणि रेडचं मिक्सचर फ्लावर आहे हा. याचे सर्वात सुंदर म्हणजे तर याचं लीफ वर्क असतं. लीफ याची खूप छान आणि फिनिशिंगमध्ये येतात. आता हे वरून खाली ब्लेंड करा. आणि ज्यावेळेस हे ब्लेंड वगैरे व्यवस्थित होईल त्यावेळेला याच्यामध्ये ऑरेंज कलर देखील आपल्याला अप्लाय करायचा आहे.
इथे कलर ब्लेंड करून झालेत आणि व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही. पहा, व्हिडिओ थोडा लॉंग होतोय पण स्किप अजिबात केला नाही, जेणेकरून तुम्हाला त्याचं स्टार्टिंगपासून जसा लुक होता आणि फायनलपर्यंत लुक कसा येतो हे देखील दाखवायचं होतं. त्यासाठी आता इथे आपण जसं अगोदर मार्किंग केली होती फ्लावरची, तीच मार्किंग थोडी हाईड झालेली आहे. तर तीच मार्किंग मी परत एकदा पेन्सिलनं डार्क करून घेते आणि जे आपण डार्क करणार आहोत त्यामध्ये ऑरेंज कलरचा यूज करायचा आहे. ऑरेंज कलर फक्त खाली घ्यायचा आहे आणि थोडासाच ऑरेंज कलरचा यूज होणार आहे, खूप जास्त नाही. आता इथं जो येलो कलर होता तो परत एकदा देऊन घ्यायचा आहे. फ्रेश असा येलो कलर द्यायचा आहे. येलो कलर देताना ते पाहू शकता तुम्ही, येलो कलर वरून दिला खालच्या बाजूला, जसं की आपण आता मार्किंग केलेलं आहे त्यानुसार. वरच्या बाजूने आता येलो कलर आपला ब्लेंड करून झाला आहे. त्यानंतर घ्यायचा आहे तुम्हाला सॅप ग्रीन कलर. सॅप ग्रीन कलरनं ही जी खालची लाईन आहे ती मार्किंग करायची आहे, म्हणजे फ्लावरला आणि लीफला जे कनेक्ट करते ती लाईन आहे ही. याच्यासाठी तुम्ही फ्लॅट ब्रश किंवा राऊंड ब्रशचा देखील यूज करू शकता. जर फ्लॅट ब्रश आपण यूज करतो अशा लाईनच्या वर्कसाठी तर तुम्हाला तो सरळ पकडायचा आहे, उभा सरळ पकडायचा आहे. आता ही लाईन खालीपर्यंत कंटिन्यू करायची. एक लाईन घेतली सॅप ग्रीन कलरची, व्यवस्थित येत आहे. या सॅप ग्रीन कलर, आता तुम्हाला ग्रीन आणि सॅप ग्रीनमध्ये फरक असतो पहा. ग्रीन म्हटलं की खूप जास्त असा फ्रेश असतो कलर ग्रीन कलर, आणि सॅप ग्रीन म्हणजेच मेहंदी कलर. आता इथे येलो कलरने एक छोटीशी लाईन देखील फ्लावरच्या खाली ड्रॉ केली आहे. खूप छोटी आहे, साधारण 1-1.5 सेंटीमीटर एवढी आहे लाईन. खाली ग्रीन कलरची घेतली लाईन, त्याच्यावरती येलो कलर. येलो कलरची तुम्ही साईडने पण घेऊ शकता मेहंदी कलरच्या. इथे मी हलकीशी घेतली आहे, ही स्किप केली तरी काही प्रॉब्लेम नाही. आता ऑरेंज कलर घ्यायचा आणि हा जो इथे डॉट दिसतोय तुम्हाला मार्किंग केलेला, त्यामध्ये हा ऑरेंज कलर फिल करायचा आहे. फिल करून नंतर एका साईडला म्हणजे लेफ्ट साईडला स्प्रेड देखील म्हणजे ब्लेंड करायचा देखील आहे. आता हा ऑरेंज कलर जो आहे तो फिल करून झाला आहे. आता याच्यामध्ये ऑरेंज कलर फिल झाल्यानंतर हा तुम्हाला लेफ्ट साईडनं ब्लेंड करायचा आहे. ब्लेंड करण्यासाठी तुम्ही इथं फ्लॅट ब्रशचा देखील यूज करू शकता. थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता, बट हा फ्लावर आता इथं आपला कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा. भेटूया